भारत हा तरुणांचा देश आहे असं म्हटलं जातं. 2014 साली जेव्हा देशात पहिल्यांदा मोदी सरकार सत्तेत आलं, त्यावेळी या विजयामध्ये तरुणांची भूमिका महत्वाची होती. पुढचे 10 वर्ष देशातल्या तरुणाईनं भारतीय जनता पार्टीला प्रत्येक निवडणुकीत भक्कम साथ दिली. आता 3 वर्षांनी म्हणजेच 2029ला लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्या निवडणुकीतही तरुण मतदार देशाचं भविष्य ठरवणार हे क्लिअर आहे. पण 2014 पासून 2029 पर्यंत देशातली एक अख्खी पिढी बदललेली असेल. 2014 साली ज्यांनी पहिल्यांदा मतदान केलं ते मिलेनियल्स होते, पण 2029ला पहिल्यांदा मतदान करणारे तरुण हे जेनझी असतील. प्रश्न हा आहे की देशातल्या मिलेनियल्सनं ज्या प्रकारे भाजपला साथ दिली तशीच साथ देशाचे जेनझी देतील का, हा प्रश्न विचारण्यामागचं कारण म्हणजे जेनझी आणि मिलेनियल्स या दोन पिढींचे मुद्दे वेगवेगळे आहेत. बुलेट ट्रेन, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था आणि प्रखर राष्ट्रवाद, भाजपचे असे मुद्दे ज्यांनी एका काळात देशातल्या तरुणाईला भुरळ घातली होती. पण आजचा जेनझी या मोठ्या गणितांमध्ये कुठेच बसताना दिसत नाहीये. आजच्या तरुणाईला भविष्यातल्या 50 लाखांच्या घरापेक्षा रोजची 150 रुपयांची ब्रँडेड कॉफी आणि वीकेंडला कॅफे हे जास्त महत्वाचं वाटतंय. या पिढीला 30 वर्षांची स्थिर नोकरी नको, तर एकाच वेळी 4 वेगवेगळ्या गोष्टी करण्याचं स्वातंत्र्य हवंय. पण या सगळ्याचा नेमका अर्थ काय? जेनझी म्हणजे आत्ताची तरुण पिढी नक्की काय विचार करतेय? या पिढीची लिपस्टिक इकॉनॉमी काय आहे? कोणत्या 4 गोष्टी आजच्या जेनझीला भाजपपासून वेगळ्या करतात? आणि महत्वाचं म्हणजे हा जेनझी मतदार खरंच भाजपच्या हाती सापडणार नाही का? सगळा विषय सविस्तर समजून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी रुचिता आणि तुम्ही बघताय बोलभिडू. जेनझी भाजपच्या हाताला सापडणार का या संदर्भात बोलायचं असेल तर आधी आपल्याला या पिढीची जगण्याची पद्धत, त्यांच्या आर्थिक व मानसिक गरजा आणि त्यांचा जागतिक दृष्टिकोन समजून घेणं आवश्यक आहे. हे 4 प्रमुख मुद्दे आपण आता समजून घेऊया. पहिला मुद्दा आहे लिपस्टिक इकॉनॉमीचा. लिपस्टिक इकॉनॉमी ही अशी आर्थिक संकल्पना आहे ज्यामध्ये अर्थव्यवस्थेत मंदी किंवा प्रचंड महागाई असताना लोक मोठ्या आणि महागड्या गोष्टींची खरेदी करणं टाळतात. त्याऐवजी लोक नैराश्यातून बाहेर पडून स्वतःला आनंदी ठेवण्यासाठी कमी किमतीच्या पण लक्झरी आणि ब्रँडेड वाटणाऱ्या छोट्या गोष्टींवरती खर्च करतात. अर्थव्यवस्थेच्या या संकल्पनेला लिपस्टिक इकॉनॉमी असं म्हणतात. ही संकल्पना अर्थशास्त्रात साधारणतः 1998च्या सुमारास आली होती. आजच्या जेनझीसाठी मुंबई, पुणे किंवा बँगलोर सारख्या मोठ्या शहरात स्वतःचं घर घेणं किंवा महागडी गाडी घेणं आर्थिकदृष्ट्या परवडणारं नाही. सध्या रिअल इस्टेटचे भाव गगनाला भिडलेत. अशा परिस्थितीत जेनझीनं आपली आर्थिक मानसिकताच बदललेली आहे. या अवाक्याबाहेरच्या गरजांचा नाद सोडून जेनझी लिपस्टिक इकॉनॉमीकडे वळल्याचं दिसून येत आहे. मला आयुष्यभरात 50 लाखांचं घर घेता येत नसेल तर मी रोज 150 रुपयांची ब्रँडेड कॉफी पिऊन, चांगला परफ्यूम मारून किंवा वीकेंडला एखाद्या कॅफेमध्ये जाऊन आजचा दिवस आनंदात जगू शकतो. हा विचार म्हणजे जेनझीची लिपस्टिक इकॉनॉमी. आर्थिक स्थैर्याची त्यांची व्याख्या पारंपरिक राहिलेली नाही. त्यांची मानसिकता ही तात्काळ आनंद देणारी आहे. त्यामुळे भाजपसारखा राजकीय पक्ष जेव्हा 5 ट्रिलियन इकॉनॉमी किंवा देशाचा विकास यांसारख्या मोठ्या आर्थिक गोष्टींचा संदर्भ देतो, तेव्हा जेनझीला त्यामध्ये स्वतःचं वैयक्तिक आर्थिक भविष्य दिसत नाही. आजचा जेनझी भाजपपासून दूर जाताना दिसतोय, यामागे हे मोठं कारण आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे पोर्टफोलिओ करिअरचा. पूर्वीच्या पिढीचं एक साधं सूत्र होतं: शिक्षण पूर्ण करा, एखादी सुरक्षित शक्यतो सरकारी नोकरी मिळवा आणि वयाच्या 60 वर्षापर्यंत त्याच कंपनीत किंवा क्षेत्रात काम करून निवृत्त व्हा. मात्र जेनझीनं ही व्याख्या पूर्णपणे बदलून टाकली आहे. आजचा जेनझी हा पोर्टफोलिओ करिअरवर विश्वास ठेवतो. पोर्टफोलिओ करिअर म्हणजे एकाच वेळी अनेक कामं करणं. आजचा जेनझी हा IT कंपनीत काम करतो, पण सोबतच तो वीकेंडला फोटोग्राफीही करत असतो. तो संध्याकाळी शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंगही करतो आणि त्याचं स्वतःचं एखादं युट्यूब चॅनलही असतं. थोडक्यात काय तर ही पिढी स्वतःला कोणत्याही एका कंपनीशी किंवा एकाच ओळखीशी बांधून ठेवत नाही. सध्याच्या वाढत्या गिग इकॉनॉमी आणि फ्रीलान्सिंगमुळे या पिढीत व्यावसायिक लवचिकता आलेली आहे. त्यांना सुरक्षिततेपेक्षा स्वातंत्र्य आणि पॅशन जास्त महत्त्वाचं वाटतं. त्यामुळे या पिढीला तुम्ही एकाच प्रकारच्या नोकरीचं किंवा एकाच साच्यात अडकवून स्थिर ठेवण्याचं आमिष दाखवू शकत नाही. त्यांना एकाच नोकरीवर अवलंबून राहणं धोक्याचं वाटतं. आता भाजपचा राजकीय आणि आर्थिक अजेंडा काय तर तो बहुतांश वेळा मोठे प्रकल्प, पायाभूत सुविधा, GDP वाढ, आत्मनिर्भर भारत अशा मोठ्या राष्ट्रीय संकल्पनांवर आधारित असतो. पण या संकल्पना आजच्या जेनझीला अपीलच होत नाहीत. जेनझीची रोजची लढाई लिपस्टिक इकॉनॉमी आणि पोर्टफोलिओ करिअरशी जोडलेली आहे. त्यांना 5 ते 10 वर्षांनंतरच्या मोठ्या आश्वासनांपेक्षा आज मिळणारा रोजगार, फ्रीलान्सिंगसाठी लागणारं डिजिटल स्वातंत्र्य जास्त महत्त्वाचं वाटतं.
भाजपच्या आणि जेनजीच्या विचारसरणीतला हाच फरक या पिढीला भाजपपासून दूर घेऊन जाताना दिसतोय. तिसरा मुद्दा आहे थेरपी जनरेशन. जेनझीला थेरपी जनरेशन किंवा मेंटल हेल्थ अवेअरनेस जनरेशन म्हटलं जातं. हे या पिढीच्या वेगळेपणाचं एक मोठं लक्षण आहे. यामागचं कारण म्हणजे या पिढीनं मानसिक आरोग्याभोवती असलेली सामाजिक बंधनं पूर्णपणे तोडून टाकली आहेत. पूर्वीच्या पिढीमध्ये मानसिक आरोग्य, ताणतणाव यावर बोलणं म्हणजे कमकुवतपणा किंवा टॅबू मानलं जायचं. लोक काय म्हणतील या भीतीनं अनेक वैयक्तिक आणि कौटुंबिक समस्या आतल्या आत दाबून ठेवल्या जायच्या. मानसिक ताण किंवा डिप्रेशन ही वेडेपणाची नाही तर कमकुवतपणाची लक्षणं मानली जायची. पण जेनझीचा विषय वेगळा आहे. ही पिढी अतिशय उघडपणे आपल्या मानसिक आरोग्यावर बोलते. मला थेरपीची गरज आहे, माझी मेंटल हेल्थ ठीक नाहीये हे सांगण्यात या पिढीला कोणतीही लाज वाटत नाही. महत्त्वाचं म्हणजे ही पिढी आपले मानसिक प्रश्न वैयक्तिक पातळीवर सोडवण्यावर भर देते. आपल्या मानसिक आरोग्याला डिस्टर्ब करणाऱ्या गोष्टी मग त्या समाजमान्य असल्या तरी सुद्धा ही पिढी नाकारते. या उलट भाजपची लाईन ही राष्ट्रप्रथम, सांस्कृतिक एकात्मता, शिस्तबद्ध संघटन, सामूहिक भावना यावर भर देणारी असते. आजच्या जेनझीला या गोष्टी अपीलच होत नाही. जेनझी मतदार भाजपपासून दूर जाताना दिसतो. यामागचं हे महत्त्वाचं कारण आहे. चौथा आणि शेवटचा मुद्दा आहे जेनझीची ग्लोबल आयडेंटिटी. आजच्या काळात जेनझी स्वतःला कोणत्याही एका साच्यात बंदिस्त ठेवत नाही. सोशल मीडियामुळे त्याची ओळख कोणत्याही एका राज्यापुरती किंवा देशापुरती मर्यादित राहिलेली नाही. ही पिढी स्वतःला ग्लोबल सिटीजन मानते. 90च्या दशकात विदर्भात राहणाऱ्या एखाद्या तरुणाला पुण्यात किंवा मुंबईत राहणारे तरुण काय करतात, त्यांची जीवनशैली काय आहे हे प्रत्यक्ष तिथे गेल्याशिवाय कळत नव्हतं, कारण माहितीचा प्रवाह अत्यंत मंद होता. पण आजच्या जेनझीचं तसं नाहीये. आज भारताच्या कुठल्याही गावात बसलेला 15 वर्षांचा मुलगा इंटरनेटच्या माध्यमातून अमेरिका, युरोपशी कनेक्ट होऊ शकतो. ही पिढी एकाच वेळी केपॉप ऐकते, जागतिक घडामोडींचे मीम शेअर करते, तसंच जागतिक प्रश्नांवर एकत्र विचार देखील करते. त्यामुळे या पिढीची ओळख फक्त प्रादेशिक किंवा राष्ट्रीय राहिलेली नाही, तर ती ग्लोबल झाली आहे. ते कुटुंब किंवा राष्ट्रप्रथम या पारंपरिक चौकटीच्या पलीकडे जाऊन स्वतःला ग्लोबल सिटीजन मानतात. इथे जेनझी आणि भाजपच्या पारंपरिक विचारसरणीत विरोधाभास दिसून येतो. भाजपचं राजकारण एका विशिष्ट विचारसरणीवर उभं आहे. ही विचारसरणी प्रखर राष्ट्रवादाची, पारंपरिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक मूल्य जपण्याची तसंच मोठ्या आर्थिक स्वप्नांची आहे. मात्र जेनझीची मानसिकता या सगळ्याच्या पलीकडे जाणारी आहे. जेनझीची ओळख जागतिक आहे. ते एकाच वेळी भारताचे आणि जगाचेही नागरिक आहेत. त्यांना दुसऱ्या देशाबद्दल, त्यांच्या संस्कृतीबद्दल आकस नाही. त्यामुळे जुन्या पिढीला ज्या भावनिक राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर साथ घालता येत होती, ती साथ या इंटरनेटच्या पिढीला घालणं कठीण आहे. लिपस्टिक इकॉनॉमी आणि पोर्टफोलिओ करिअर सारख्या संकल्पनांचा आधार घेणारी ही पिढी मोठ्या आश्वासनांवर विश्वास ठेवत नाही. या पिढीला बुलेट ट्रेन किंवा 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था अशा मोठ्या नॅरेटिव्हपेक्षा गिग इकॉनॉमीमध्ये मिळणारा मोबदला जास्त महत्त्वाचा वाटतो. त्यांना नोकरीत स्वातंत्र्य हवंय, त्यामुळे आम्ही तुम्हाला स्थिर व्यवस्था देऊ हे भाजपचं आश्वासन या पिढीला भुरळ घालत नाही. कारण मुळात या पिढीला स्थिरता नाही तर लवचिकता हवी आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर 2014 आणि 2019च्या निवडणुकीत भारताच्या युवा पिढीनं भाजपला भरभरून मतदान केलं, कारण त्या पिढीचे मुद्दे भाजपनं त्यावेळी मांडले होते. मात्र आता पिढी बदलली आहे. आताच्या पिढीचे प्रश्न वेगळे आहेत, त्यांच्या अपेक्षा वेगळ्या आहेत. काँग्रेसने आपल्या काळात काय केलं हे या पिढीनं पाहिलेलंच नाहीये. त्यामुळे आता त्या मुद्द्यावर भाजपला मतं मिळणार नाहीत. भाजपला या पिढीला आपलंसं करायचं असेल तर त्यांची मानसिकता समजून घ्यावी लागेल. त्यांचे मुद्दे काय आहेत हे जाणून घ्यावं लागेल. जोपर्यंत भाजप हे करणार नाही तोपर्यंत हा मतदार भाजपच्या हाताला सापडणार नाही हे मात्र नक्की आहे. तुम्हाला काय वाटतं? भाजप जेनझी मतदारांना आपलंसं करू शकेल का? तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.